Hello everyone, welcome to the online session of Strategic Business Management. So in today's theory session, we are going to study about different corporate level strategies, that is stability, retrenchment and reconstructing strategies. So in the strategic business management, corporate level strategies are most important. So we have a separate chapter on corporate level strategies of stability, retrenchment and reconstructing. So in last 2-3 sections we are discussing about a corporate level strategies. We discussed more than 15 corporate level strategies. In the earlier class we discussed about international strategies. So international strategies for expanding the business in the abroad or in other countries. So today we will discuss about stability, retrenchment and reconstructing. So first one is stability strategy. So it implies continuing the current activities of the firm without any significant change in direction. म्हणजेच स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी म्हणजे काय असतं, एखादी ऑर्गनायझेशन काय करणार की पर्टिक्युलर जो काही बिझनेस सध्या करंट पोझिशनला आहे त्यामध्ये काही जास्त बदल न करता बिझनेस स्टेबल ठेवण्यासाठी जास्तीत जास्त चेंजेस करणार नाही आणि प्रॉफिट जास्तीत जास्त न वाढवता बिझनेस स्टेबल ठेवायचा प्रयत्न करणार, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. दिस स्ट्रॅटेजी इज मोस्ट लाईकली टू बी परस्यू बाय स्मॉल बिझनेसेस. जनरली स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीचा वापर कोणत्या फर्म्स करतात, जे स्मॉल बिझनेसेस आहेत तर ते स्मॉल बिझनेसेस जास्तीत जास्त स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी वापरतात. कारण ज्या मोठ्या फर्म्स आहेत किंवा जे मोठे मोठे बिझनेसेस आहेत ते प्रॉफिट एक्सपांड करण्याचाच नेहमी प्रयत्न करतात किंवा ग्रोथ स्ट्रॅटेजीज वापरतात. बट काही ज्या स्मॉल बिझनेसेस आहे त्यांचा जर बिझनेस चांगला होत आहे तर ते काय करणार की स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी वापरणार की जेणेकरून जे प्रॉफिट आहे हे स्टेबल राहिलं पाहिजे. स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी इज नॉट अ डू नथिंग. इट मीन्स स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीचा अर्थ हा नाही की ऑर्गनायझेशन काहीच करणार नाही. ऑर्गनायझेशन स्टेबल राहण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करणार, बट प्रॉफिट वाढवायचा किंवा ग्रोथचा प्रयत्न नाही करणार. त्याला आपण काय म्हणतो, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. सो देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजीज, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज: नो चेंज, प्रॉफिट अँड पॉज ऑर प्रोसीड विथ कॉशन. तर ह्या आहेत 3 टाइप्स कशाचे, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीचे. सो फर्स्ट वन इज नो चेंज स्ट्रॅटेजी. नो चेंज स्ट्रॅटेजी इज अ डिसिजन टू डू नथिंग न्यू. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनच्या पर्टिक्युलर एक सध्या ग्रोथ रेट आहे, तो ग्रोथ रेट टिकवून ठेवण्यासाठी किंवा स्टेबल ठेवण्यासाठी ऑर्गनायझेशनच्या ऑपरेशन्समध्ये कोणतेही बदल न करता ऑर्गनायझेशनची ॲक्टिव्हिटी चालू ठेवणं, त्याला आपण काय म्हणतो, नो चेंज स्ट्रॅटेजी. म्हणजेच कोणतेही बदल केलेले नाही आहेत, कोणत्याच प्रकारच्या पॉलिसी चेंज केल्या नाहीत, तर त्याला आपण काय म्हणतो, नो चेंज स्ट्रॅटेजी. अ फर्म ॲडॉप्ट्स दिस स्ट्रॅटेजी व्हेन देअर इज इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज स्टेबल. जेव्हा पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट असते, म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत, जे काही ह्युमन रिसोर्सेस आहेत, ज्या काही स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत, ह्या सर्व गोष्टी स्टेबल आहेत. आणि जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे जे काही सोशिओ इकॉनॉमिकल गोष्टीज आहेत त्या गोष्टी पण स्टेबल आहेत, तर त्यावेळेस काय होतं, नो चेंज स्ट्रॅटेजी वापरले जातं. स्मॉल अँड मीडियम फर्म्स ॲडॉप्ट दिस सॉर्ट ऑफ स्ट्रॅटेजी. जनरली नो चेंज स्ट्रॅटेजी कोण यूज करतं, स्मॉल इंडस्ट्रीज किंवा स्मॉल फर्म्स. देन नेक्स्ट स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी इज प्रॉफिट स्ट्रॅटेजी. सो द प्रॉफिट स्ट्रॅटेजी इज अन अटेम्प्ट टू आर्टिफिशियली मेंटेन प्रॉफिट्स बाय रिड्युसिंग द इन्व्हेस्टमेंट अँड शॉर्ट टर्म एक्सपेंडिचर. म्हणजेच ऑर्गनायझेशन काय करणार की एखादा ऑर्गनायझेशनमध्ये पर्टिक्युलर ग्रोथ आहे, तर ती ग्रोथ स्टेबल ठेवण्यासाठी किंवा ते प्रॉफिट स्टेबल ठेवण्यासाठी जे इतर काही खर्च, जास्तीचा खर्च किंवा जास्त खर्च होत आहे, जे काही एक्सपेंडिचर जास्त होत आहे, तर ते कमी करणार. जो काही शॉर्ट टर्म एक्सपेंडिचर आहे, सपोज एखादी ॲडव्हर्टाइजमेंटची जास्त गरज नाही आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट जास्त प्रमाणात सुरू आहे, तर काय करणार ऑर्गनायझेशन की ते ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च कमी करणार. तर त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट स्ट्रॅटेजी. प्रॉफिट स्ट्रॅटेजीमध्ये काय करणार, प्रॉफिट स्टेबल ठेवायचं आहे, बट कसं, इतर एक्सपेन्सेस कमी करून. द प्रॉफिट स्ट्रॅटेजी इज यूजफुल टू गेट ओव्हर अ टेम्पररी डिफिकल्टी. ओके. देन
but if continued for long time it will lead to a serious deterioration in the company's position. सपोज एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी प्रॉफिट स्टेबल ठेवण्यासाठी जर ॲडव्हर्टाइजमेंट कमी केल्या आणि ॲडव्हर्टाइजमेंट समजा कम्प्लिटलीच बंद केल्या किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंटच केली नाही, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट कम्प्लिटली डिक्लाइन स्टेजमध्ये जाणार. त्यामुळे प्रॉफिट स्ट्रॅटेजी वापरताना ही काही काळापुरतीच ऑर्गनायझेशनला वापरावी लागणार. सो अदरवाईज इट विल डिटोरिएट द कंपनीज पोझिशन इन द मार्केट. देन द थर्ड वन इज पॉज with caution or proceed with caution. So in this stability strategy, it is employed by firms to test the grounds before the full-fledged strategy. So it helps all the employees to get used to it. The strategy enables a company to consolidate its resources after prolonged rapid growth. म्हणजेच एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काही ॲक्टिव्हिटी काही काळापुरत्या पॉज करणं, म्हणजे काही काळापुरत्या बंद करणं, त्याला आपण काय म्हणतो, पॉज स्ट्रॅटेजी किंवा प्रोसीड विथ कॉशन. किंवा काही गोष्टी काही काळापुरत्या थांबवून पुन्हा त्या गोष्टी सुरू करणं, त्याला आपण काय म्हणतो, प्रोसीड विथ कॉशन. म्हणजे कोणत्याही गोष्टी काळजीपूर्वक करणं. तर बिझनेस स्टेबल ठेवण्यासाठी ऑर्गनायझेशन काय करणार, काही काळापुरता काही गोष्टी पॉज करणार किंवा काही गोष्टी स्टॉप करणार आणि परत काही दिवसानंतर त्या पुन्हा सुरू करणार, त्याला आपण काय म्हणतो, पॉज ऑर प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी. सो दीज आर 3 स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज. फर्स्ट वन इज नो चेंज, प्रॉफिट, अँड देन पॉज ऑर प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी. देन द नेक्स्ट वन इज रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीज. सो फर्स्ट वी सी इन स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज. द नेक्स्ट वन इज रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीज. So a strategy used by corporations to reduce the diversity or overall size of the operations of the company. तर रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं, रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जाणार की जे काही डायव्हर्सिटी आहे ऑर्गनायझेशनची किंवा डायव्हर्जन होणार आहे ओव्हरऑल साईजचं, तर ते ओव्हरऑल साईजचं डायव्हर्जन कमी करणार, त्याला काय म्हणतो आपण, रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजी. अ स्ट्रॅटेजी यूज्ड बाय ऑर्गनायझेशन और कॉर्पोरेशन्स टू रिड्यूस द डायव्हर्सिटी और ओव्हरऑल साइज ऑफ द ऑपरेशन्स ऑफ द कंपनी. सो इट इज ऑफन यूज्ड इन ऑर्डर टू कट एक्सपेन्सेस. गोल ऑफ इम्प्लिमेंटिंग द स्ट्रॅटेजी इज टू बिकम मोर फायनान्शियली स्टेबल. तर एखादी ऑर्गनायझेशन जास्तीत जास्त फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी काय करणार की त्यांचे जे एक्सपेन्सेस आहेत जास्तीत जास्त किंवा डायव्हर्सिटी जी होत आहे ती कमीत कमी करणार आणि एक्सपेन्सेस कमीत कमी करून रिट्रिचमेंट कंपनीची करणार किंवा रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीज यूज करणार. जे काही एक्सपेंडिचर आहे, जे थोडं जास्त झालेलं आहे, ते एक्सपेंडिचर कमी करणं, त्याला आपण काय म्हणतो, रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीज. So there are 3 different types of retrenchment strategy: turn around, divestment or divestment, and liquidation. So first one is turn around strategies. So turn around strategies means backing out, withdrawing or retreating from a decision wrongly taken earlier in the order to reverse the process of decline. So there are certain conditions or indicators which point out that turnaround is needed if organization has to survive. तर टर्नअराउंड स्ट्रॅटेजी म्हणजे काय असतं की एखादी ऑर्गनायझेशन डिक्लाइन स्टेजला आहे किंवा कम्प्लिटली लॉसमध्ये सुरू आहे. तर लॉसमध्ये सुरू असताना काही स्ट्रॅटेजीज अशा असतात की त्या टर्नअराउंड केल्या जातात किंवा चेंज केल्या जातात. सपोज एखादी ऑर्गनायझेशन आहे, एखाद्या ऑर्गनायझेशननी प्रॉफिट झोनमध्ये असताना जर काही स्ट्रॅटेजी अप्लाय केल्या आणि त्या स्ट्रॅटेजीजमुळे जर बिझनेस डिक्लाइन स्टेजमध्ये गेला, म्हणजे प्रॉफिट झोनमध्ये असताना जर स्ट्रॅटेजीमध्ये चेंज केला आणि त्या स्ट्रॅटेजीजमुळे जर बिझनेस लॉसमध्ये असणार, तर ऑर्गनायझेशन काय करणार की ज्या स्ट्रॅटेजीजमुळे बिझनेस डिक्लाइन स्टेजला गेला त्या स्ट्रॅटेजी चेंज करणार, म्हणजेच त्यामध्ये काय करणार, टर्न अराउंड करणार आणि ज्या प्रॉफिट कंडिशनमध्ये ज्या स्ट्रॅटेजीज होतात त्या पुन्हा एम्प्लॉय करणार. तर त्याला आपण काय म्हणतो, टर्न अराउंड स्ट्रॅटेजीज.
So there are certain conditions or indicators which point out that turnaround is needed if the organization has to survive. म्हणजे ऑर्गनायझेशनला जर मार्केटमध्ये सर्वाईव्ह करायचं असणार तर त्यांना टर्न अराउंड स्ट्रॅटेजीज वापराव्याच लागणार किंवा यूज कराव्याच लागणार. Then the next one is divestment strategies or divestment strategies. So these strategy involves the sales or liquidation of portion of business or a major division of profit centers or SBU, that is strategic business units. तर पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय पाहिलं की जी टर्नअराउंड स्ट्रॅटेजीज होती, टर्नअराउंडमध्ये एखादी जर स्ट्रॅटेजी चुकीची वापरल्या गेली आणि त्यामुळे जर डिक्लाइन स्टेजमध्ये गेला तर ती टर्न अराउंड करून पुन्हा त्या स्ट्रॅटेजीजमध्ये चेंज केले जाणार. पण डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजमध्ये काय असतं की एखादा ऑर्गनायझेशन डिक्लाइन स्टेजला आहे तर डिक्लाइन स्टेजमध्ये असताना द स्ट्रॅटेजीज वर्क करत नाही आहेत तर ऑर्गनायझेशन काय करणार की त्या बिझनेसचा पर्टिक्युलर काही पार्ट हा विक्रीसाठी काढणार किंवा त्याचं काय करणार, लिक्विडेशन करणार. सो ऑर्गनायझेशन विल सेल और लिक्विडाइज पोर्शन ऑफ बिझनेस और अ मेजर डिव्हिजन और प्रॉफिट सेंटर और SBU. तर जास्तीत जास्त जर डिक्लाइन स्टेजमध्ये असेल एखादी ऑर्गनायझेशन तर डिक्लाइन स्टेजमधून एखाद्या दुसऱ्या ऑर्गनायझेशनला की जी ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये आहे तर त्या ऑर्गनायझेशनला काही पार्ट लिक्विडाइज करणार किंवा काय करणार, विकणार. तर त्याला आपण काय म्हणतो, डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज. इट इज अडॉप्टेड व्हेन अ टर्न अराउंड हॅज बीन अटेम्प्टेड बट वॉज अनसक्सेसफुल. म्हणजेच डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कधी वापरणार की एखादी स्ट्रॅटेजी आपण डिक्लाइन स्टेजला टर्न अराउंड केली आणि टर्न अराउंड केल्यानंतर सुद्धा जर बिझनेस झोनमध्ये आला नाही तर काय केलं जातं की एखादा काही पोर्शन आहे बिझनेसचा काही प्रमाणात तो पोर्शन सेल केला जाणार जर टर्न अराउंड स्ट्रॅटेजीज वर्क नाही केलं तर. सो सर्टन रिझन्स आर ड्रॉन फॉर दिस स्ट्रॅटेजी टू बी अडॉप्टेड. देन द नेक्स्ट वन इज लिक्विडेशन स्ट्रॅटेजीज. आधी काय केलं की एखादा बिझनेस लॉसमध्ये असणार तर आपण टर्न अराउंड केल्या स्ट्रॅटेजीज आणि पुन्हा दुसऱ्या स्ट्रॅटेजीज यूज करून पाहिल्या की जेणेकरून प्रॉफिट झोनमध्ये बिझनेस जाणार. जर त्या स्ट्रॅटेजीज नाही वर्क केल्या तर आपण काय केलं की नेक्स्ट स्टेजमध्ये काय केलं, डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी केल्या. म्हणजे काही पोर्शन काय केला ऑर्गनायझेशनचा विक्रीसाठी काढला आणि त्यानंतरसुद्धा जर रिमेनिंग जो आपला पार्ट राहणार, पोर्शन राहणार, त्यामुळे सुद्धा जर कंपनी प्रॉफिट झोनमध्ये नाही आली तर लास्ट असतं लिक्विडेशन स्ट्रॅटेजीज. लिक्विडेशन स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं, इट मीन्स क्लोजिंग डाऊन द एंटायर फर्म अँड सेलिंग इट्स ॲसेट. म्हणजे पूर्ण बिझनेस हा क्लोज करून पूर्ण जे ॲसेट्स आहेत ऑर्गनायझेशनचे हे विक्रीसाठी काढल्या जातात. म्हणजेच कंपनी बंद होणार. तर 3 स्ट्रॅटेजीज आहेत. पहिले काय केलं की टर्न अराउंड स्ट्रॅटेजी वापरली. जर काही स्ट्रॅटेजी चुकली असणार तर आपण दुसरी स्ट्रॅटेजी वापरून पाहू किंवा आधीची स्ट्रॅटेजी वापरून पाहू. जर ती वर्क नाही केली तर काय करणार, डायव्हेस्टमेंट करणार. म्हणजे काही पोर्शन कंपनीचा विकणार आणि त्यानंतरसुद्धा जर प्रॉफिटमध्ये कंपनी नाही राहिली तर कंपनीचा सेल केला जाणार किंवा जे कंपनीचे ॲसेट्स आहेत हे सेल केले जाणार आणि कंपनी बंद होणार. सो मोस्ट एक्स्ट्रीम अँड द लास्ट रिझल्ट म्हणजे जास्तीत जास्त जर पाहिलं तर लिक्विडेशन स्ट्रॅटेजी ही लास्ट स्टेज आहे कोणत्याही ऑर्गनायझेशनची की ऑर्गनायझेशन बंद करणं. सो डेड बिझनेस इज वर्थ मोर दॅन अलाइव्ह. कारण जे काही डेड बिझनेसेस आहेत ते अलाइव्ह असण्यापेक्षा जास्तीत जास्त त्याची किंमत असतं. कारण इट इज अ गुड प्रपोजिशन डेड बिझनेसेस इज अ वर्थ मोर दॅन अलाइव्ह. म्हणजे जे काही बिझनेसेस आहेत जे क्लोज डाऊन झालेले आहेत ते नसल्यासारखेच असतात. त्यामुळे आपण काय म्हणतो की डेड बिझनेसेस इज वर्थ मोर दॅन अलाइव्ह. सो देर इज व्हेरियस रिझन्स ड्यू टू विच अ फर्म वूड कन्सिडर लिक्विडेशन. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये खूप वेगवेगळ्या रिझन्स असतात किंवा दुसरे पण कारणे असू शकतात की ज्यामुळे लिक्विडेशन स्ट्रॅटेजीज जनरली यूज केल्या जाऊ शकते. Then the next one is combination strategies. So first we seen stability, then retrenchment, and now combination strategies. So combination strategies are the mixture of stability
expansion or retrenchment. So these are applied either simultaneously at the same time in different businesses or sequentially at different time इन द सेम बिझनेसेस. म्हणजे कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजी काय असतं की कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीमध्ये स्टॅबिलिटी किंवा रिट्रिचमेंट किंवा डायव्हर्समेंट ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचं काय केलं जातं, मिक्सचर केलं जातं किंवा ह्या सोबत कंबाईनली यूज केल्या जातात. मग कॉम्बिनेशन कसं असू शकतं, इट मे बी अ सिक्वेन्शियल कॉम्बिनेशन ऑर सायमल्टेनियस कॉम्बिनेशन. सो सिक्वेन्शियल कॉम्बिनेशन मीन्स ॲट द सेम टाईम इन डिफरंट बिझनेसेस. म्हणजे एकाच वेळी ही स्ट्रॅटेजी वापरली जाणार वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये. किंवा सिक्वेन्सनी म्हणजेच ॲट डिफरंट टाईम्स इन द सेम बिझनेस. म्हणजे वेगवेगळ्या वेळी सेम बिझनेसमध्ये या स्ट्रॅटेजीज वापरल्या जाणार, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीज. देन द लास्ट पॉईंट इन दिस चॅप्टर इज कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग. सो कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग आपल्याला शब्दामध्येच अर्थ समजत आहे की कॉर्पोरेट रिस्ट्रक्चर करणं आहे. म्हणजे एखादा बिझनेस आहे तो कम्प्लीट डिक्लाइन स्टेजमध्ये आहे, तर त्याला आपल्याला पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे, पुन्हा त्या बिझनेसला रिकन्स्ट्रक्शन करायचा किंवा सुरू करायचं आहे. कॉर्पोरेट और बिझनेस लेवल रिकन्स्ट्रक्टिंग मीन्स चेंजेस इन द कंपोजिशन ऑफ एन ऑर्गनायझेशन सेट ऑफ बिझनेसेस इन ऑर्डर टू क्रिएट अ मेजर प्रॉफिटेबल एंटरप्राइज. म्हणजेच एखादा ऑर्गनायझेशनमध्ये जर डिक्लाइन स्टेजमध्ये असणार तर त्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करणं. म्हणजे सपोज एखादा बिझनेस लॉसमध्ये आहे, त्यामुळे काय केलं की जे कंपनीचं ह्युमन रिसोर्स आहे हे कम्प्लिटली ह्युमन रिसोर्स चेंज केला किंवा एक नवीन मॅनेजर ऑर्गनायझेशनमध्ये आणला की जो ऑर्गनायझेशनला प्रॉफिटेबल एंटरप्राइजमध्ये पुन्हा कन्वर्ट करणार. तर त्याला काय म्हणतो, कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्टिंग. रिसोर्सेस यूज जे करत होते ते रिसोर्स चेंज करणं किंवा मॅनेजिंग बॉडी जी आहे त्या मॅनेजिंग बॉडीमध्ये चेंज करणं किंवा पर्टिक्युलर एखादा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट डिक्लाइन स्टेजमध्ये आहे तर सबस्टिट्यूट प्रोडक्ट तयार करून प्रॉफिट एंटरप्राइजमध्ये कन्वर्जन करणं किंवा वेगवेगळ्या जर स्ट्रॅटेजीज आहेत ज्या डिक्लाइन स्टेजमध्ये नेण्यासाठी कारणीभूत होत्या तर त्या चेंज करून नवीन स्ट्रॅटेजीज किंवा नवीन एक कंपनीचं व्हिजन अँड मिशन तयार करणं, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्टिंग और रिस्ट्रक्चरिंग. ओके. सो टुडे वी डिस्कस्ड अबाउट स्टॅबिलिटी. सो विच आर डिफरंट स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज, देन रिट्रिचमेंट स्ट्रॅटेजीज and corporate reconstructing or restructuring. Thank you and thank you for watching video. I hope you all are getting the topics. So in the next session we are going to study about different organization structures. So thank you.